श्री गुरुदेव दत्त. अध्याय 7. खगोल वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताचा महिमा. पहाटे श्री तिरुमलदासांनी आपलं अन्निक उरकून सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीपाद श्रीवल्लभांचं दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य आणि अपूर्व असं आहे. तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह असल्याकारणाने त्यांचं दिव्य चरित्र लिखाण करण्याचं महत्भाग्य तुला लाभलं आहे. असा हा दिव्य योग श्रींच्या संकल्पनाने तुला लाभला आहे. श्रीपादांचं एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीणावली. पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचं ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्या जवळ येत असे, ती शक्तीसुद्धा आता क्षीणावली होती. जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते ते आता त्यांना अजिबात घाबरेनासे झाले. वेळ पडल्यास त्यांचा उपहास करून त्यांना दुखवीतही असत. त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा खूपच खालावत चालली होती. 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा त्यांना भ्रांत पडत असे. अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्याचवेळी महाचार्य बापांनाचार्य त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते. राजशर्मांच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बापांनाचार्यांच्या घराकडे जात असे. श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरीच राहत असत. श्री नरसिंहवर्मा आणि श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या घरीसुद्धा स्वेच्छेने जात. श्रीपादांशी बोलावं असं नरसावधानींच्या मनात आले. त्या गोंडस आणि लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असं त्यांना वाटले. नरसावधानींची दृष्टी श्रीपादांवर पडली. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून मंद स्मित केलं आणि ते स्मितहास्य अत्यंत मोहित करणारं होतं. नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तिथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिश्किलपणे हसले. नरसावधानी भिक्षा घेऊन नरसिंहवर्मांच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंहवर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून पुन्हा मिश्किलपणे श्रीपाद हसले. एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी आणि आजोबा बापांनाचार्यांच्या घरी होते. नरसावधींना हे स्वप्न आहे की विष्णू माया आहे हे कळतच नव्हतं. गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले. पातग्य या क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हात आहे अशी लोकनिंदा करू लागले. या लोकनिंदेने पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. त्यांना अशा अवस्थेत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली. तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते. त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिरीच्या भाजीचं भोजन करण्याचा आग्रह केला, परंतु श्रीपादांनी जेवणास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तीनही एकाच वेळी संयोग झालाच असे अलभ्य योग जुळून येतात. विवेकवंत अशा योगाचे लाभ करून घेतात तर अविवेकी या लाभास मुक्तात. श्रीपाद प्रभूंनी त्या पती पत्नीच्या विनंतीस होकार दिला, पण या जन्मासाठी नसून पुढच्या जन्मासाठी. पुढल्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत श्री नरसिंह सरस्वतींच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असं त्यांनी वचन दिलं होतं. एखादी समय सूर्यचंद्राच्या गती बदलणे साध्य होईल, पण प्रभूंच्या वचनाच्या विरुद्ध जाणे पंचभूतासहित कोणत्याच जीवास शक्य नसते. जग जरी हिंदोळले, युग जरी पालटले तरी श्रीपादांच्या लीला नित्य, सत्य आणि नित्य नूतन आहेत. देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. हा उपदेश दत्तभक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे. नरसावधानी आणि श्रीपाद वल्लभांच्या मध्ये झालेला संवाद आणि श्रीपाद प्रभूंचा उपदेश. प्रश्न: तू कोण आहेस? देवता, यक्ष की मांत्रिक?
मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच आहे. पशु पक्ष्यांसहित समस्त प्राणीमात्रामध्ये मातृ आणि पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच आहे. सकल सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे. तू श्री दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? निसंशयाने मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केलं आहे. वास्तवात मी निराकार आणि निर्गुण आहे. म्हणजे तुला आकार आणि गुण नाही एवढंच ना? निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे. तसंच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे. साकार आणि निराकार, सगुण आणि निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडेही आहे असं तू जाण. सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुखदुःख का बरं संभवतात? तुझ्यात असलेला तू जीव आहेस आणि तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्या कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसं जसं तू माझ्या निकट येशील तसं तसा तू सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुख संपन्न होशील. जीवात्मा आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत असं काहींचं म्हणणं आहे. जीवात्मा आणि परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहेत असंही काहींचं म्हणणं आहे. तर जीवच परमात्मा आहे असं काहींचं म्हणणं आहे. यातलं खरं काय आहे? तू वेगळा मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे सगळं चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस. या तत्वाचं अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थितीत पावशील. मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्ष सिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करू शकतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पावून मोह क्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पावून मोह क्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच आहे. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो. म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्षप्राप्ती करू शकतो आणि द्वैत स्थितीत असला तरी विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरी मोक्षसिद्धी ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच. ती स्थिती मन वाचा यास अगोचर आहे. केवळ अनुभवाने जाणले जाते. अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात. तर तू अवधूतच आहेस का? नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचं अनुभव आहे. तर मी ब्रह्म असून मी सर्वांतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे. तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजलेले नाही. समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीत, या महासंकल्पात, महाशक्तीत मी आहे. जीव म्हणविणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले 7 अवधूतसुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझं आहे, तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप तुझं आहे. बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाहीत, तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन ब्रह्ममय झालेल्यांना परत घेणे कसे बरं साध्य होईल? भाजलेल्या बीजांचे पुनरंग
कुरीत न होणे हा सृष्टीचा धर्म आहे आणि भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचं शक्ती सामर्थ्य आहे. खरं पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्यधर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. प्रश्न: दत्तप्रभू, श्रीपादा विवरण करावे. भूत भविष्य वर्तमान हे अवस्थात्रय, तसे सृष्टी स्थिती आणि लय इत्यादी त्रयाचे अतिक्रमण करून वडील अत्री महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया द्वेष लेश मात्र नसल्या कारणाने माता अनसूया विख्यात झाली. ब्रह्मा विष्णू रुद्र यांचा आधार आणि अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचं दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्री महर्षींनी घोर तपश्चर्या केली आणि त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृतदृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास आणि वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनसूया मातेने तपाचरण केले होते. कर्मसूत्रांप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून सुख दुःख प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचं फळ स्वल्प आणि स्वल्प पुण्याचं फळ अधिक व्हावं या संकल्पाने अनसूया प्रार्थना करीत असे. कठीण अशा लोखंडास जिवंत आणि खाण्यास योग्य अशा चण्यांमध्ये आपल्या तपोबलाने मातेने रूपांतर केले. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते. तरु गुलमादीमध्ये अर्धनिद्रावस्थेत असते. पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे आणि नंतर वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर पशुजन्म पाहून शेवटी मनुष्य जन्म घेतल्याने मानवाने विवेक ज्ञान आणि वैराग्यवंत होऊन त्यांच्यात सुप्त असलेल्या परमात्म शक्ती जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतील परिणाम क्रमाचा धर्म परमात्म्याच्या अनुग्रहाने बदलू शकतो असं मातेने सिद्ध केलं आहे. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्या कारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकांचे रूप दिले. त्रिमूर्तीच्या शक्ती एकवटून अनघादेवी रूप धारण केले. दत्तात्रेयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्रीवल्लभावतारी वामभागी अनघादेवी आणि दक्षिण भागी दत्तात्रेय असून अर्धनारी रूपाने प्रभूंचा जन्म झाला आहे. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचं शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मामध्ये बदल घडविणे सहज शक्य आहे असं तू जाण. श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडविण्याचं सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचं हरण करू का शकत नाही? अवश्य तुझं दारिद्र्य हरण करीन, पण पुढच्या जन्मी. थोडंफार दारिद्र्य भोगल्यावर राजगिरीचा विषय अतिशय क्षुल्लक होता, तरी तुला राजगिऱ्यावर इतका मोह होता. आई वडील किंवा आजोबा कोणाकडूनही याचना केली नव्हती. माझ्यासारखा बालकाचा आहार असणार तो किती. राजगिऱ्याची इच्छा झाल्यावर तू मला दिलं असतं तर आजची स्थिती उद्भवली नसती. पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझं हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचं फल म्हणून दारिद्र्य, अल्पायुषी, कुरूप, कुख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिलं, जेणेकरून तुझं पुण्य खर्च झालं. आता तुझं पाप जास्त असल्या कारणाने दारिद्र्य भोगलं पाहिजे. तरी स्वयंभू दत्तांची आराधना गेल्या कारणाने दारिद्र्य असलं तरी 2 वेळचं अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे. हे श्रीपादा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावं असा शास्त्राचा निर्धार आहे. तुमच्या आजोबांनी वैश्यांना पण वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का?
सत्य ऋषीश्वरांचे निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जिव्हा छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला काय वाटतं? ते साक्षात भास्कराचार्य आहेत. विष्णुदत्त आणि सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक नसलेले परमपवित्र अशी दंपती. त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल आणि कर्मदेवतांना दिला. नरसिंहवर्म्याचे पूर्वज श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचे अनन्य भक्त, सिंहाचली होत असलेल्या यज्ञयागात विशिष्ट अन्नदान केलेले पवित्र घराणे. मी पीठिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासून एक क्रम पद्धतीने ही घटना घडवून आणली आहे. या 3 घराण्याशी बसलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत किंवा एका अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाही. माझे वरदहस्त त्यांच्यावर वंशोवंशी असेल. माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. भक्ता श्रीपादांचे अभय. आता माझ्याविषयी बोलायचं असेल तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाही. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचं पुण्य तुला लाभलं असतं. तू खरंच दुर्दैवी आहेस. धर्म कुठला अधर्म कुठला याविषयी वाद असेल तर शास्त्राचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषांचं म्हणणं शास्त्र ठरतं. ते म्हणतील ते वेदवाक्या समान असून धर्मसंमत असतं. त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न जरी केला तर धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्मसंमत असलेले निर्णय देण्यास बाध्य करते. हिंसा करणं पाप आहे असं शास्त्र सांगतं, पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झालं. कौरव पांडवांचं युद्ध धर्मयुद्ध आणि युद्ध झालेलं स्थल धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झालं आहे. यज्ञ करणं पुण्यफलप्रद आहे, पण परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले आहेत. दक्षाचं शिर धडा वेगळं झालं आणि नंतर त्याला अजाचं शिर लावण्यात आलं आहे. रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादींनी उपचार करतो. शरीराचा जर एखादा भाग नासल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचं निदान करतो. पण मी पण तसाच आहे. माझ्या देवतांचे अंश आहेत आणि तसेच राक्षसांचे पण अंश आहे. मी उन्मत्तासारखा पिशाच्यासारखा राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव तुमचे शुभाशुभ कर्म यास अनुसरून मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी मुळीच सोडित नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तास माझ्या क्षेत्री आणतो. ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये. आदिशक्ती आदी पराशक्ती कन्यका परमेश्वरीचे वैश्य कुळात अवतरण झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्य मुनी नाहीत का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्काराचं 3रं नेत्र म्हणजे ज्ञाननेत्र उघडलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मग्न झालं पाहिजे. तुझं मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झालं आहे. ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसंच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मवस्तू कुल मत देश आणि काल यांच्यात अतीत असलेले रहस्य आहे असं तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असतं. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचं योगक्षेम आणि अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा मी क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पाप आणि पुण्यकर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तोलून मापून पाप पुण्याचे फल पाटप करताना मी वैश्य आहे. भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांचा सुख शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता शूद्र असतो. जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तुम्हाला सांग मी कोणत्या कुळाचा आहे? श्रीपादा
क्षमा करा, मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्तप्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस. खरं पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचं विवरण करून मला कृतार्थ करावे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. लोकालोक वर्णन. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणे त्यांचा धर्म आहे आणि धर्मप्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान असतात. परमात्माच्या अनिर्वचनीय अशा शक्तींच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्यापी असं जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतीयुक्त अंड उत्पन्न झाले. त्या अंडात एक अंड आपण निवास करीत असलेलं ब्रह्मांड आहे. यातील आतले भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. त्या अंडातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदांत त्यांचे वर्णन आलेले आहे. त्रेतायुगात पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी 1 कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रेयांच्या तेजास उद्देशून सावित्रू काठकाचे आयोजन केले होते. सत्यलोकात निरामय स्थान नावाचं एक स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसु रुद्रादित्य नावाने पितृगणांचा येथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणवणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचं निवासस्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृतीस्थान असं जाणलं जातं. त्यावर प्रख्यात असलेलं श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचं विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजनापतीपूरमध्ये साध्यांचा वास आहे आणि जनलोकात अंबावतीपूर येथे सनक नंदनादी ऋषींचा निवास आहे. महरलोकात ज्योतिष्मतीपुरामध्ये सिद्धादी गणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवता गणांचं वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेले भुवर लोकात रथंतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाचा देवशिल्पीचा वास आहे. आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानवाचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असं म्हणत, ह्याच्याशिवाय महाभूमी म्हणविणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजने दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक आणि भूवर लोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ अशा प्रकारचे 7 लोक आहेत. थोडक्यात या स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ असे म्हणतात. आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिचे मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरितलावर सूर्य, चंद्र सदैव झळकत असतात. सतत प्रकाशमान असल्याकारणाने तेथे कालमानाचे निर्णय नाही. या महाभूमीवर 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. जंबोद्वीप या महाभूमीवर आहे. भूलोक आणि भूवरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे. भूलोकात महाभूमी आणि भूगोल असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचं दर्शन झालं. प्रजापतीने वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्याला महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यांनी त्या मृत्तिकेचे 2 भाग पाडले. एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने पृथ्वी झाली. आजोबा, यालाच भूगोल असे म्हणतात. महाभूमीपासून भूगोलाचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजने आहे. जंबूद्वीप नावाचं द्वीप या महाभूमीवर आहे. त्यांच्यात 9 खंड आहेत. देवखंडी देवता आणि गभत्स्यखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव,
शरभखंडी सिद्ध, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, शेरूखंडी यक्ष आणि इंदूरखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या द्वीपाच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी, भरतपुरी, वैवस्तव, मनु, भूऋषी आणि मानवासहित राज्य करीत आहेत. महाभूमीवर जंबूद्वीप असल्यामुळे भूगोलावर सुद्धा जंबूद्वीप आहे. माझा श्रीपाद श्रीवल्लभावतार पीठिकापुरी होण्या अगोदर 100 वर्षापूर्वी या महाभूमीत माझं आगमन झालं आहे. महाभूमीवर असलेल्या जंबूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजने आहे. जंबूद्वीपावर केवळ भरतखंडी, वैवस्तव, मनु आहेत. इतर खंडात देवयोनींचा वास आहे. कोवळ्या उन्हासारखा प्रकाश तिथे असून दिवस आणि रात्र यांचे भेद नाहीत. लवण समुद्राचे 1,00,000 योजने, प्लक्ष द्वीपाचे 2,00,000 योजने, इक्षुरस समुद्राचे 2,00,000 योजने, कुश द्वीपाचे 4,00,000 योजने, सुरा समुद्राचे 4,00,000 योजने, क्रौंच द्वीपाचे 8,00,000 योजने, सर्पी समुद्राचे 8,00,000 योजने, शाक द्वीपाचे 16,00,000 योजने, दधी समुद्राचे 16,00,000 योजने, शल्मली द्वीपाचे 32,00,000 योजने, क्षीर समुद्राचे 32,00,000 योजने, पुष्कर द्वीपाचे 64,00,000 योजने, शुद्ध जल समुद्राचे 64,00,000 योजने, चलाचल पर्वताचे 128,00,000 योजने, चक्रावळी पर्वताचे 256,00,000 योजने, लोकालोक पर्वताचे 512,00,000 योजने, तपोभूमीचे 1,250,00,000 योजने असा विस्तीर्ण आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही आणि म्हणून लोकालोक पर्वत व अंडात यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडाताचे विस्तार 1,00,00,000 योजने आहे. वराहावतार किंवा नरसिंहावतार भूमीस व्याप्त करणारे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खड्गमृग आहे. खड्गमृग आहे. द्वीप, द्वीपाधिपती आणि द्वीपाधी देवतांचे वर्णन. महाभूमीत असलेल्या जंबूद्वीपास स्वयंभू मनुने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केलं. त्यांचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. प्लक्ष द्वीपाचे मेधातिथी, शल्मल द्वीपाचे वशुमंत, कुश द्वीपाचे ज्योतिष्मंत, क्रौंच द्वीपाचे द्युतिमंत, शाक द्वीपाचे हव्य, पुष्कर द्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत. प्लक्ष द्वीपातील चातुर्वर्ण्य आर्यक, कुरर, विंदक, भावित या नावाने प्रसिद्ध आहे. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचं आराध्य दैवत आहे. शल्मल द्वीपी कपिल, चारणक, पीत आणि कृष्ण असे 4 वर्ण आहेत. त्यांचं आराध्य दैव विष्णू आहे. कुशद्वीपात दमी, शुष्मीण, स्नेह आणि मंदेह असे 4 वर्ण आहेत आणि त्यांचं आराध्य देव ब्रह्मा आहे. क्रौंच द्वीपात पुष्कर, पुष्कल, धन्य आणि पिष्य असे 4 वर्णन असून त्यांचं आराध्य दैवत रुद्र आहे. शाकद्वीपात मंग, मागध, मानस आणि मंद असे वर्ण असून सूर्य भगवानाची ते उपासना करतात. पुष्कर द्वीपात माता चातुर्वर्ण नाही. सगळे देवतांच्या सारखे रोग आणि शोकमुक्त असून आनंदाने कालक्रमणा करीत असतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूगोलात जंबूद्वीपामध्ये भरतवर्ष, किमपुरुषवर्ष, हरिवर्ष, केतुमाल्यवर्ष, इलावृत्तवर्ष आणि भद्राश्यवर्ष, रम्यकवर्ष, हिरण्यकवर्ष, कुरुवर्ष या नावाचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे आणि या उंचवट्यास भूमंडळ असे म्हणत. भूगोल मात्र लिंबासारखे आहे. महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिषचक्राच्या समांतरावर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जंबूद्वीप आहे. त्याच्या भोवती 7 समुद्र आणि द्वीपादी आहे. भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग आणि दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणतात.
महाभूमीच्या मध्यभागी मेरू दैदिप्यमान असून जीवास पालन करणाऱ्या मनुचं निवासस्थान आहे. भूगोल जीवांचे निवासस्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिष चक्र स्थित आहे. भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे. सप्त कक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिष चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे. महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्याकारणाने नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही. भूगोलात याच्या विपरीत आहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यास योग्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे. भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी आहे. महाभूमीवर मनु प्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाहीत. भूगोलात युगप्रलय, महायुगप्रलय आणि मनुप्रलय इत्यादी घडतात. महाभूमीस धात्री, विधात्री अशी नावे आहेत आणि भूगोलास मही, उर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी अशी नावे आहेत. आजोबा, पाताळ लोकांविषयी सांगतो, ऐका. अतल येथे पिशाच्यगण, वितल लोकात गुह्यक, सुतल लोकात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर आणि पाताळात पन्नगांचा वास आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. लोकातील निवासी, लोकाधिपती आणि खंडांचं विवरण. वितल लोकांचा आणि नवनिधींचा अधिपती कुबेर आहे. हा ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी येथे याचा वास आहे. वितल लोकांच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो. हा राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरासुरास आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण करून दिले. सुतलातील वैवस्वतपुरात यमाचं आधिपत्य आहे. हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे. या नगरात प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे. या नदीस वैतरणी असे पण म्हणतात. पुण्यवंतांना ही नदी सुलभ रीतीने ओलांडता येते, तर पापात्म्यांना अति कष्टदायक ठरते. रसातलात पुण्यनगर येथे निवृत्ती नावाचा दैत्य राज्य करतो. हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातल लोकात धनिष्ठापुरात पिशाच्य गणांबरोबर वेताळाचं राज्य आहे. महातलात कैलासपुरी सर्व भूतगणांसहित कात्यायनीपती ईशान आहे. ते ईशान्य दिशेचा अधिपती होय. पाताळात वैकुंठनगर आहे. त्या श्रीमन नारायण पाताळात असलेल्या असुरांसहित वासुकी इत्यादी सर्पश्रेष्ठांबरोबर शेषशाही होऊन विराजमान आहेत. यास श्वेतद्वीपात असलेले कार्यवैकुंठ असे म्हणतात. पाताळ लोकात त्रिखंड सोपान आहे. प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे. द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे आणि तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखाने आक्रोश करीत असतात. महाभूमीमध्ये सप्तसमुद्र, सप्तद्वीप आहेत. याच्या मध्यभागी जंबूद्वीप आहे. जंबूद्वीपाचे 9 खंडांमध्ये विभाजन झाले असून दक्षिणेत असलेल्या खंडास भरतखंड असे म्हणत. भरतखंडात भरतपूर येथे स्वयंभू मनु राहत असे. अनेक पुण्यजीव, ऋषी इत्यादी स्वयंभू मनुच्या राज्यात वास करीत. ते लोकांचे तसेच धर्माचे पालन करीत. महाभूमीवर सप्तद्वीपाभोवती चराचर, चक्रवाळ, लोकालोक असे पर्वत स्वर्गलोकांपर्यंत व्यापून आहेत. हे कांती किरणास आपल्यामधून कधीच प्रसारित होऊ देत नाहीत. महाभूमीच्या खाली 7 अधोलोक आहेत. यात सप्तपाताळ असे म्हणत. अतल लोकात पिशाच्यांचा निवास आहे. वितल लोकात अलकापुरीत कुबेर असतो आणि योगिनीपुरात राक्षसांसमवेत मय असतो. सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो. वैवस्वतपूर यमाचं निवासस्थान आहे. तेथील नरकात पापी जीव यातना भोगतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे निवृत्ती भूतगणांसहित निवास करतो. तलातल लोकात धनिष्ठापुरात वेताळ राहतो आणि कैलासपुरी रुद्र. महातलात पितृगणांचा वास आहे. पाताळात श्वेतद्वीप वैकुंठ आहे. यात नारायणाचं निवास आहे. मेरूस लागून अधोभागी अनंगजीव,
प्रेतगण आणि यातना देह असतात. नरालंब सुच्च ग्रहस्थानात महापातकी असतात. भोजनाती रौरवे अपुण्यनीलये पद्मार्बुद निवासिनाम आर्थी नाम उदकम दत्तमक्षय्य मुपतिष्ठती. म्हणून उत्तरापोषणात उदक यास प्रदान करीत असतो. लोकाचे नाव, त्याचे विस्तीर्ण विवरण. भूलोकात असलेले भूगोल आणि महाभूमी भिन्न आहेत, हे स्पष्टपणे समजून घे. भूगोल बिंदूच्या वर ऊर्ध्व ध्रुवस्थानापर्यंतच्या प्रदेशास मेरू रेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक आहेत. हे सूर्य देवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे. याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारकलोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनैश्वरलोक, राश्यादी देवतालोक, नक्षत्र देवतालोक, सप्तऋषीलोक, ऊर्ध्वध्रुवलोक असे आहेत. याशिवाय आणखी अवांतर लोकसुद्धा आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजने आहेत. हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्यदेवतेचे स्थान आहे. भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक 2 लक्ष ब्रह्मांड योजने, अंगारकलोक 3 लक्ष ब्रह्मांड योजने, बुधलोक 5 लक्ष ब्रह्मांड योजने, गुरुलोक 7 लक्ष ब्रह्मांड योजने, शुक्रलोक 9 लक्ष ब्रह्मांड योजने, शनैश्वरलोक 11 लक्ष ब्रह्मांड योजने, राश्यादी देवतालोक 12 लक्ष ब्रह्मांड योजने, नक्षत्रादी देवतालोक 13 लक्ष ब्रह्मांड योजने, सप्तऋषीलोक 14 लक्ष ब्रह्मांड योजने आणि ध्रुवलोक 15 लक्ष ब्रह्मांड योजने आहे. याप्रमाणे भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आहेत. भूमध्य बिंदूपासून ब्रह्मांडास भोवती भिंती म्हणजे सारखे म्हणजे अंडांतापर्यंत 24,50,00,000 ब्रह्मांड योजनांचं अंतर आहे. भूमध्य बिंदूपासून अंडांताच्या पर्यंत 25,50,00,000 ब्रह्मांड योजनांचं अंतर आहे. भूलोक, भूवरलोक आणि स्वर्गलोक प्रलयकाळी नाश पावतात. स्वर्गलोकावरील महरलोक थोडेफार नाश पावून थोडं स्थिर राहतात. त्यावर असलेले जन, तप आणि सत्य हे लोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात. स्वर्गलोक म्हणजे स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आणि अंडांतापर्यंतचा प्रदेश. दत्त म्हणजे कोण? आजोबा, दत्त तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजेत. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले एकमेव तेजो महाराशी म्हणजे दत्त असे समज. ते दत्तप्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असं जाण. श्रीचरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी आणि त्यांची पत्नी चकित झाले. 1 वर्षाच्या बालकाने साधिकाराने एवढे महत्त्वपूर्ण आणि गहन असे विषय सांगणे आणि स्वतः दत्त असल्याचं निरूपण ऐकल्यावर नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस राहावलं नाही. ते ढसाढस रडू लागले. त्या दिव्य शिशूचे चरणस्पर्श करावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी आणि त्यांची पत्नी जागच्या जागी खिळून राहिले. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असं म्हणून भजन आणि कीर्तन करतात, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. माझे मातामह असलेले श्री बापांनाचार्य परप्रांतातून पादगा या क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास आलेल्या लोकांना सेवाभावाने भोजन आणि राहण्याची सोय करीत असताना काही लोकांनी आक्षेप घेतला. कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त? अदृश्य झाले ना? तेव्हा श्रीपाद म्हणाले, तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यात आलेले नक्कीच पवित्र होतील.
पितृदेवतास अवश्य पुण्य लोकांची प्राप्ती होईल. जीवित असलेले जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा मीच दत्तप्रभू आहे. मला जन्म आणि मरण दोन्हीही समान आहेत. तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचं फळ हेच का, अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यात स्वयंभू दत्ताचं दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिस्थापना होईल. तुला मी आयुष्य दिले, दत्त ध्यानी असू दे. पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असं आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुकांना स्पर्श करण्याचं महापुण्य तुला नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे सृजन, रक्षण आणि लय करणारा एकैक प्रभू असा मी माझ्या वरदहस्तांनी तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा ध्वनींनी श्रीचरणांचे शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. बाबा रे, शंकरभट्टा, श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचं मर्म या प्रकारे निरोपलं आहे. त्यांचं सर्व व्यापक तत्व, निराकार असलेले ते तत्व साकार रूपात असं अवतरित झालं हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. लहान मुलाच्या रूपानं गोंडस रूप धारण करून आलेल्या त्या जगत प्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्या लीलांना अंत कुठं आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त. अध्याय समाप्त. 7वा.